ज्यांचं वजन वाढत नाही किंवा ज्यांना वजन वाढवण्यासाठी वेट गेनर किंवा मास गेनर घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर वेट गेनरमध्ये चीप कार्ब, फिलर्स, ॲडिटिव्ह कलर्स किंवा जे बॅन केलेले सबस्टन्स असतील किंवा ॲनाबॉलिक स्टेरॉइड देखील काही वेट गेनर किंवा मास गेनरमध्ये ॲड केलेले असतात. माल्टोडेक्स्ट्रीनसारखे चीप कार्ब त्यामध्ये ॲड केलेले असतात. वेट गेनर मी तर तुम्हाला कधीच सजेस्ट करणार नाही का. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. आपण जे घरगुती आपलं जेवण आहे त्यामध्ये त्याची क्वांटिटी वाढवून आपण वेट गेन करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो आपलं इंडियन डाएट आहे तो हाय कार्ब आहे. त्यामुळे बाहेरून असे पैसे देऊन विकत वेट गेनर किंवा प्रोसेस कार्ब घेण्याची काही गरज नाही. आपण नॅचरली आपलं जे डेली घरात जे बनवलं असेल ते खाऊन सुद्धा आपण वेट गेन करू शकता. तर जसं आपण गेनर बंद केला वापरायचा की परत आपले वजन कमी होते आणि आज सर्वात जास्त मसलच्या जागी फॅटच जमा होते. त्यापेक्षा रिअल फूडवर पैसे इन्व्हेस्ट करा.